नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना सप्टेंबर 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. कर्क राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये चढउतार अनुभवायचे आहेत. चढउतार जरी अनुभवले तरी त्यामुळे खूप काही दुःखाचा डोंगर कोसळणार आहे किंवा अशी काही वाईट अवस्था येणार आहे असं काही नाही आहे. पण ती आपली भावना पहिल्यापासून आपल्याला जागृत ठेवून असलो की काही चढउतार होणार आहेत हे जर आपण एक्सेप्ट केलं पहिल्यांदीच तर तुम्हाला त्याचा खूपसा काही बाऊ करण्याची गरज नाही असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की प्रकृतीबद्दल प्रवास जेव्हा असेल तेव्हाच तुम्ही सांभाळा. प्रवासाव्यतिरिक्त तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. कारण प्रवासामध्ये आपल्या काही वेळा मागे पुढे होऊ शकतात, खाण्याच्या किंवा अन्य काही. त्याचप्रमाणे तुम्ही नियमित व्यायाम करणारे जर असाल तर तो काही व्यायाम नियमित होईल असं नाही की अशा गोष्टीमुळे तुमच्या प्रकृतीवर थोडीशी प्रवासामध्ये चिंता दिसून येते किंवा जेवढ्या काळापर्यंत तुम्ही प्रवासात किंवा टूरवर किंवा अशा ठिकाणी आहात तेव्हाच्या कालावधीमध्ये फक्त तुम्हाला प्रवासात या प्रकृतीविषयी चिंता दिसून येते. अन्यथा तुम्हाला प्रकृतीविषयी काही काळजी करावी लागेल असं मला तरी या ठिकाणी दिसत नाही. ती तुम्ही योग्य ती काळजी घ्याल सांगितल्याप्रमाणे. कारण असं म्हटलं जातं की औषधापेक्षा पथ्य श्रेष्ठ असं नेहमीच म्हटलं जातं. औषध खाऊन आपण एखाद्या रोगावर मात करण्यापेक्षा जर पथ्यच नीट पाळलं तर आपोआपच ती रोगावर मात होते. म्हणून ते पथ्य तुम्ही पाळा आणि यावर तुम्ही मात करा. उद्योगधंद्याच्या बाबतीत जर तुम्ही असा विचार केला असेल की या महिन्यात आपला कसं काय उद्योग आहे तर निश्चितपणे या महिन्यात तुम्हाला केलेल्या प्रत्येक मेहनतीचं फळ मिळेल असं या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. कारण मेहनतीचं फळ मिळणं म्हणजे केवळ पैसेच मिळणं असं मी म्हणणार नाही. त्याप्रमाणे प्रसिद्धी मिळाली, यश मिळालं तर पैसे केव्हाही आयुष्यात मिळू शकतात. पण वाहवा होणे कामाची, त्या वाहवामुळे अनेक कामं तुम्हाला इतरही मिळू शकतात किंवा त्याचा आपोआप ॲडव्हर्टाइजमेंट होते असाही त्याचा एक पाठीमागचा भाग असतो. तर तुमच्या कामामध्ये तुम्हाला या महिन्यात यश मिळेल असं मला या ठिकाणी सांगायचं आणि त्या कामाची वाहवा होईल असंही मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. त्याचे मिळणारे पैसे ते कदाचित तुम्हाला उशिरा मिळतील किंवा थोड्या विलंबाने मिळतील पण तो काही मुख्य मुद्दा असणार नाही तुमच्या दृष्टीने असं मला या ठिकाणी वाटतं. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी या महिन्यामध्ये आपल्यावर असलेली पालकांची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला योग्य तो मान द्यावा. म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करतोय तेव्हा केवळ अभ्यासच करावा आणि वरिष्ठांना किंवा आपल्या पालकांना अशी शंका येऊ देऊ नये की नेमका अभ्यास चाललाय की काय चाललंय. तर अशी शंका येण्याच्या कृती तुमच्याकडून घडत आहेत असं मला या ठिकाणी दिसतंय. म्हणजे अभ्यासाच्या वेळेत तुम्ही काहीतरी अन्य गोष्टी करत आहात की जेणेकरून तुमचा वेळ वाया जातोय असं म्हणायला हरकत नाही. आणि ते जर तुम्हाला वरिष्ठांनी मोठ्यांनी निदर्शनास आणून दिलं तर तुम्हाला ते अपमानास्पद वाटेल. तशी वेळ येऊ देऊ नका. आपला वेळ जो अभ्यासाचा वेळ आहे त्या वेळात फक्त अभ्यासच करा. एवढे एक पथ्य तुम्ही पाळलं तर तुम्हाला अभ्यासातूनही काही चिंता दिसून येत नाही. त्याचप्रमाणे शिक्षण घेणारी जी मंडळी आहेत त्यांनी खूप उतावळीपणा पेपर लिहिताना किंवा अन्य ठिकाणी करू नये. कारण त्या उतावळ्यापणामध्ये खूप तुमच्या हातून अशा काही घटना घडतील की जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होईल. म्हणजे लगबगीने किंवा धावत धावत किंवा धावपळ करत जाणे त्यामुळे दम लागणे किंवा अन्य काही आजाराला निमंत्रण होणे अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अतिउत्साह किंवा अन्य काही कारणाने धावपळ करणे अशी शक्यतो करू नका. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कौटुंबिक कारणाने जर विचार केला तर कौटुंबिक
भागामध्ये, कौटुंबिक विभागामध्ये असं म्हणता येईल की तुमचे वरिष्ठ किंवा घरातले जे कोणी मंडळी आहेत, मोठी मंडळी आहेत, सिनियर मंडळी आहेत, ती तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत की तुम्ही काय करताय, कुठे जाताय, योग्य ते करताय की नाही, असं त्यांचं लक्ष तुमच्यावर आहे. तर तुम्ही जे काही आहे ते त्यांच्याशी स्पष्टपणे बोलून एखादी गोष्ट मोकळे व्हा. कारण त्यामुळे तुम्ही जर स्पष्टपणे बोलला नाहीत तर काही वाद निर्माण होऊ शकतात, घरामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तर अशा गोष्टी तुम्ही शक्यतो होऊ देऊ नका. कारण अनुभवी, त्याचप्रमाणे वयाने सिनियर असणारी माणसं ही घरात खूप आवश्यक असतात. कारण ती आपल्याला आपला फोकस जो आहे तो हलू देत नाही, त्यांच्या धाकाने आपला फोकस राहतो. तर याकडे जास्त लक्ष द्या. बाकी मित्रमंडळी किंवा अन्य लोकांकडून तुम्हाला या महिन्यात खूपसा सपोर्ट काही मिळणार नाही. भावंड म्हणा किंवा मित्रमंडळी, अगदी जवळचे लोक, त्यांच्याकडून फक्त आश्वासन मिळतील, अन्य काही गोष्टी होणार नाही आहेत. तर तुम्ही खूप अपेक्षाही धरू नका, म्हणजे तुम्हाला अपेक्षाभंगाचं दुःखही होणार नाही. कोर्टात प्रकरण लावणे किंवा काहीतरी दावा लावणे अशा भानगडीत तुम्ही या महिन्यात पडू नका. कारण ते अनाठाई उगाच पैसा गुंतवून राहण्याचं किंवा पैसा खर्च होण्याचं एक साधन बनेल, यातून काही साध्य होणार नाही. म्हणून तुम्ही कोर्टाच्या मॅटरमध्ये या महिन्यात शक्यतो पडू नये, असा माझा सल्ला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा. त्याचप्रमाणे जमिनीचे व्यवहार जे काही आहेत किंवा जुनी जागा घेऊन नवी जागा घेणं, असे काही व्यवहार आहेत, त्यामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा. जर पेपर्स डॉक्युमेंटेशन बरोबर नसतील तर ते तुम्हाला फ्रॉड केस होऊ शकते. त्यामुळे कागदपत्र तपासूनच कुठलीही प्रॉपर्टी किंवा अन्य काही वस्तू खरेदी करा, असंच मला सल्ला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. कारण या गोष्टी नंतर लक्षात घेऊन पुन्हा त्या सगळ्या नीट करून घेणं, त्यामध्ये एक मनस्ताप आणि आर्थिक नुकसान अशा दोन्ही गोष्टी होतात. त्यामुळे पेपरवर करेक्ट असणं किंवा पेपर योग्य तो असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे ती या गोष्टीकडे लक्ष द्या, असंच मला या ठिकाणी तुम्हाला सांगतो. घरामध्ये जर काही नवीन वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल तर हा योग्य कालावधी आहे. सणासुदीचेही दिवस आहेत, त्यामुळे तुम्ही योग्य एखादी वस्तू घरात जर घेण्यासाठी नियोजन करत असाल तर ती ह्या पहिल्या पंधरवड्यात घ्यायला तुम्हाला हरकत नाही, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं कर्क राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.